मेळघाटात शासन प्रशासन स्तरावर कोट्यवधी रुपये खर्च करून विकास केल्याचा सोंग जरी केला जात असेल तरी मात्र दुसरीकडे मेळघाटातील बहुतांश गावांमध्ये समस्यांचे अंबार आजही कायम दिसून येत आहे। गावांमध्ये समस्यांचे अंबार बघून मेळघाटात केवळ कागदोपुरतीच आणि निधी खर्च करण्यापुरताच विकास झाल्याचे लक्षात येते। मेळघाटच्या विकासाकरिता शासन प्रशासन स्तरावर कोट्यवधी रुपये खर्च केले जाते, तरी पण मात्र मेळघाटच्या गावांमध्ये समस्या कायम असल्याचे चित्र दिसून येते। असेच चित्र आपल्याला धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या बुलुमगावान गावामध्ये बघायला मिळत आहे। या गावांमध्ये गेल्या 1 वर्षापूर्वी पाणी पुरवठा योजना साकारण्यात आली होती, मात्र गावकऱ्यांनी असे सांगितले आहे की 1 वर्षापासून आतापर्यंत गावात पाणी पुरवठा या योजनेतून करण्यात आला नाही आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 3 दिवसापासून गावाची विद्युत जोडणीसुद्धा बंद पडली आहे। परिणामी गावकऱ्यांना अंधारात जीवन जगावे लागत आहे। तसेच या गावाला स्वप्न दाखवण्यात आले होते की हा गाव मुख्यमंत्री ग्राम मध्ये होता आणि या गावाचा विकास होणार, पण आज या गावामध्ये जे बस सुविधा चालू करण्यात आली होती ती पण बंद आहे आणि विकासापासून पूर्णपणे हा गाव वंचित दिसून येत आहे। आता या गावाचा विकास कधी होणार हे सांगणे कठीण आहे। धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम बुलुमगव्हाण या गावामध्ये गेल्या काही दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून संपूर्ण गाव अंधारातच आहे। एकीकडे अंधार आणि चोहीकडे घनदाट जंगल, परिणामी कोणत्याही क्षणी गावात वन्यप्राणी शिरून मोठी जीवितहानी होण्याची तीव्र शक्यता ग्रामस्थांनी वर्तविली आहे। एवढेच नव्हे तर ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याकरिता पावसाळ्यात सुद्धा शेतामध्ये भटकंती करावी लागत आहे। गेल्या 1 वर्षापूर्वी बुलुमगव्हाण या गावाकरिता लाखो रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना साकारण्यात आली होती, ज्यामध्ये विहिरीपासून सोलर पंप आणि भव्य अशी पाण्याची टाकी निर्माण करण्यात आली होती। मात्र आतापर्यंत या पाणी पुरवठा योजनेतून गावाला पाणी पुरवठाच झाला नाही। मेळघाटातील ग्रामस्थांना अत्यंत संघर्षमय जीवन जगून कसेबसे दिवस काढावे लागत आहे, तर दुसरीकडे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी स्वाहा सुद्धा होत आहे। जोपर्यंत मेळघाटातील हा बोगसपणा बंद होत नाही तोपर्यंत मेळघाटाचा विकास होणे अशक्यच मानले जाणार। हे विशेष नहीं है। कब से नहीं है? नल अभी बिठाया जब से पानी है ही नहीं है। और बिजली? बिजली 2-3 दिन हो गए, लाइन ही नहीं। लाइन नहीं है। और क्या परेशानी है तुम्हारे गांव में? बस पानी लाइन का न सब अच्छे ही है। कहाँ से भरते पानी? कुआं से काय कुआ? वो तुम वहाँ पे जरा जरा पानी धुपकाला में पानी च नहीं मिलते। दुबकाला में पानी एक एक गिलास खुरच खुरच के ला के पीते। लेन तो वायर में। तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, मेळघाट।